हवेत दरवळणारा कापूरचा वास उत्साहवर्धक आणि मनाला खूप लोभस असा वाटतो. आपल्या घरात शांतता आणतो आणि आपला उत्साहसुद्धा वाढवतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का की कापूर आणि खोबरेल तेल आपल्या केसांच्या अनेक समस्यासाठी हा उत्तम उपाय आहे. आजच्या काळात प्रदूषण, हानिकारक रसायने आणि जीवनशैली आणि आहारातील बदलांच्या उच्च पातळीसह केसांची निगा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या परिणामांना सडेतोड तोंड देण्यासाठी कापूर आणि खोबरेल तेल हे परिपूर्ण नैसर्गिक उपाय आहे. तर आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि केसांमधील कोंडा निघून जाण्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचे खोबरेल तेल. त्यानंतर आपल्याला दुसरी वस्तू घ्यायची आहे कापूर. तर तुम्ही भीमसेनी कापूर घेतला तरी चालतो किंवा साधा कापूर घेतला तरी चालेल. तर 2 कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या खोबरेल तेलामध्ये हातानं चुरून घालायच्या आहेत. अगदी सहजपणे हातानं ह्या चुरल्या जातात, म्हणजे त्याची पावडर होते. तुम्ही बघू शकता अगदी सहजतेने ह्या कापराच्या वड्या हाताने चुरल्या जात आहेत, बारीक होत आहेत. नाही चुरल्या गेल्या किंवा नाही बारीक झाल्या तर तुम्ही खलबत्त्यामध्ये, छोटा खलबत्ता असतो त्यामध्ये बारीक करून टाकल्या तरी चालतील. त्यानंतर खोबरेल तेल आणि कापूर हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच कापूर तेलामध्ये चांगला विरघळून घ्यायचा आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की खोबरेल तेल आणि कापूर आपल्या केसांसाठी कसं उत्तम आहे. तर त्याचंच एक उदाहरण मी तुम्हाला देत आहे. तर होतं काय, तर कधी कधी सर्वात सोप्या घटकांचेही सर्वोत्तम परिणाम आपल्याला दिसून येतात. कापूर आणि नारळाचं मिश्रण सुद्धा हे एक उत्तम उदाहरण आहे, कारण ते केसांच्या काळजीचे अनेक समस्या सोडवतात. आजच्या काळात तुम्ही जेव्हा घराबाहेर पडता तेव्हा तुमचे केस आणि त्वचा हानिकारक विषारी आणि प्रदूषके यांच्या संपर्कात येतात. हानिकारक रसायने असलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा अंधाधुंद वापर हा देखील एक चिंतेचा विषय झालेला आहे, कारण ते तुमच्या केसांना गंभीर नुकसान करू शकतात. या कापूरच्या तेलामुळं आपल्या केसातील कोंडा बरा होतो, त्याचबरोबर आपली केस गळायची थांबतात. त्याचबरोबर आपल्या केसांच्या वाढीसुद्धा मदत होते. त्याचबरोबर कापूरचा तीव्र सुगंध वास असतो, त्यामुळं उवा निघून जातात. तुमच्या केसामध्ये जर उवा असतील तर त्यासुद्धा जाण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर ह्या कापूरच्या तेलानं तुमचे केस चमकदार होतात. किमान आठवड्यातून 2 ते 3 वेळा अशा पद्धतीने कापूर आणि खोबरेल तेलानं तुम्हाला केसांचा व्यवस्थित मसाज करायचा आहे. आणि हे कंटिन्यू जर तुम्ही केलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या केसांना एक प्रकारची चमक आलेली आहे आणि तुमची केससुद्धा वाढलेली आहेत. त्याचबरोबर हे तेल जर तुम्ही कंटिन्यू वापरलं तर तुमची केससुद्धा पांढरी व्हायची थांबली जातात. पांढरी केस खरंच सगळ्यांना त्रासदायक असू शकतात. विशेषतः वयाच्या 40व्या वर्षाआधीच कुणाकुणाची केस पांढरी व्हायला चालू होतात. तर तुम्ही हे कापराच्या तेलानं रेग्युलर जर मसाज केला तर तुमची पांढरी केस व्हायची सुद्धा कमी होतात. त्याचबरोबर काहींची टाळूवर केस कमी असतात किंवा टक्कल पडायला सुरुवात होते, तर त्यासाठी सुद्धा हे कापराचं तेल अतिउत्तम आहे. तर आपल्याला हे खोबरेल तेल आणि कापूर कसा वापरायचा आहे. तर खोबरेल तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये मी जसं सांगितल्याप्रमाणे कापूर मिक्स करायचं आहे, थोडंसं कोमट करायचं आहे. नाही कोमट केलं तरी चालतं, पण कापूर तेलामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचा मसाज करायचा आहे, जसा मी व्हिडिओमध्ये करत आहे. तुम्हाला ह्या तेलानं मसाज करताना अगदी हलक्या हातानं तुमच्या केसांच्या मुळांना व्यवस्थित मसाज करायचा आहे. या तेलानं आपल्याला व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं मसाज करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 तास केस तशीच ठेवायची आहेत. त्यानंतर अगदी सौम्य शॅम्पूनं तुम्हाला केस धुवून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ह्याचा उत्तम रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही आठवड्यातून 3 वेळा ह्याचा मसाज करू शकता आणि हे रेग्युलर तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला या उपचारांना चांगला परिणाम देण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे, तुम्हाला धीर धरावा लागणार आहे आणि हा मसाज तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा कंटिन्यू करायचा आहे. कारण आपण कुठलीही नैसर्गिक गोष्ट किंवा नैसर्गिक वस्तू जेव्हा आपण वापरतो तर त्याचा परिणाम दिसून येण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. तुम्ही केसांना नारळाचं किंवा कोणतंही तेल लावता तेव्हा केसांच्या शेपटीचं नुकसान होण्यापासून संरक्षण होतं. केसांना तेल लावल्याने शॅम्पू करताना केसांचे नुकसान होण्याची जी शक्यता असते ती खूप कमी होते. अशा पद्धतीने जर तुम्ही खोबरेल तेल आणि कापराच्या मिश्रणाचं जे तेल असतं ते जर तुम्ही केसांना वरचेवर लावलं तर तुमची केस गळायची थांबतील, तुमची केस अकाली पांढरी व्हायची थांबतील. त्याचबरोबर तुमच्या केसातील जो कोंडा आहे तो निघून जाईल आणि तुमच्या केसांना एक प्रकारची छान चमक येईल. आणि हे तेल जर तुम्ही आठवड्याभरासाठी किंवा 2 आठवड्याभरासाठी जरी बनवून ठेवलं तरी हे तेल खराब होत नाही. तर एक बाटली घ्यायची आहे आणि ह्या बाटलीमध्ये खोबरेल तेल आणि कापूर मिक्स करून थोडंसं कोमट करून गार झाल्यानंतर बाटलीत व्यवस्थित भरून पॅक करून ठेवलं आणि जेव्हा लागेल त्यावेळेस आपण ते वापरलं तरी हे तेल अजिबात खराब होत नाही, असं वापरलं तरी चालेल. तर अशा अगदी घरातल्या सोप्या सोप्या वस्तूपासून आपण केसांचं संरक्षण करू शकतो, आपल्या केसांची निगा ठेवू शकतो.
तर असे अनेक फायदे ह्या तेलामध्ये लपलेले आहेत. तर तुम्ही हे जे तेल आहे कापूर आणि खोबरेल तेल ह्याचं जे मिश्रणाचं तेल आहे तुम्ही नक्की एकदा वापरून बघा.